जय हिंद मित्रांनो, नमस्कार. मी आपला मित्र अमित केसरकर. वनरक्षक भरती. आता वनरक्षक भरतीची सगळी अपडेट मी तुम्हाला खरी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर आजपर्यंत जे सगळ्या गोष्टी ज्या सांगितल्या होत्या मी त्या सगळ्या गोष्टी खऱ्या ठरलेल्या आहेत. मेरिट पण त्याच पद्धतीने जात आहे. तुम्ही बघितलंच असाल, अमरावती असेल, नाशिक असेल, त्याचबरोबर धुळे असेल, हे सगळं मेरिट मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं. त्याचप्रमाणे तुमचं मेरिट जात आहे. त्यामुळं माझे जे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ खरे आहेत असं तुम्हाला वाटत असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आजचा जो व्हिडिओ आहे हा कोल्हापूरचे जे ग्राउंड आहे ते मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं. आता मागील व्हिडिओ होता तो कसबा वडाचा. त्याच्यानंतर एक तुम्हाला ऑलरेडी एक पहिला व्हिडिओ टाकला होता, तो व्हिडिओ होता कागल MIDC. आता कागल MIDCचा जो रोड होता तो रोड मी ऑलरेडी 2 ते 3 वेळा तुम्हाला दाखवला होता. त्याचबरोबर अनेक 2-3 दिवसामध्ये तुम्हाला तो अनेक व्हिडिओ तुम्हाला बनवून देईन. तुम्ही त्या व्हिडिओची ॲनालिसिस करा, खूप फायदा होईल. परंतु तुमचे जे व्हिडिओ रनिंगसाठी तुमचे जे व्हिडिओ पाहिजे आहेत ते व्हिडिओ तिथं देता येत नाही आहे, कारण की त्या ठिकाणी रोड कसा आहे काय आहे सगळी मी माहिती तुम्हाला आज सांगणार आहे. आता सुरुवातीला समजा आता तुमचं एक परिपत्रक आलं होतं, ते परिपत्रकचाही व्हिडिओ मी तुम्हाला काल द्यायला पाहिजे होता, परंतु मी कामात व्यस्त असल्यामुळे मला ते व्हिडिओ बनवता आलेला नाही. आजचा जो व्हिडिओ आहे हा त्याच्यासाठीच आहे मित्रांनो. आता कागल MIDC पासून तुमचा रूट सुरू होणार आहे तर सर्वांना माहीत झालेलं आहे. 2.5 किलोमीटर जायचं आहे पुरुषांसाठी आणि 2.5 किलोमीटर यायचं आहे, आणि महिलांसाठी 1500 मीटर जायचं आणि 1500 मीटर यायचं आहे. ह्यात काय विषय नाही मित्रांनो. आता सुरुवात झालेली आहे की बाबा फिजिकल 20 तारखेपासून चालू होणार आहे, हे परिपत्रकमध्ये दिलेलं आहे. आणि डेली 5000 विद्यार्थी त्या ठिकाणी धावणार आहेत हेही त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि टोटली 30,000 विद्यार्थी पात्र होतील असं त्यांनी गृहीत धरलं आहे. असं काय सांगितलं नाही की 30,000 विद्यार्थी येणार आहेत, परंतु त्याच्यापेक्षा कमी पण येऊ शकतात, त्याच्यापेक्षा जास्त पण येऊ शकतात. माझ्या अंदाजे म्हणाय गेला तर त्या ठिकाणी 28 ते 26,000 विद्यार्थी त्या ठिकाणी फिजिकल देतील आणि 28 ते 30,000 विद्यार्थ्यांमध्ये मेरिट लागेल. आणि त्या मेरिटमध्ये तुमचा ॲव्हरेज जो आहे, आता ज्या विद्यार्थ्याला चांगले गुण आहेत ते विद्यार्थी त्या ठिकाणी कमी फिजिकलला मार्क घेतले तरी ते ॲव्हरेजमध्ये बसून जातील, म्हणजे मेरिटमध्ये बसण्याची दाट शक्यता आहे. परंतु आता समजा एक विद्यार्थ्याला कमी मार्क आहेत, त्या विद्यार्थ्यांनी पैकी गुण घेतला तर त्या ॲव्हरेजमध्ये म्हणजे तिने त्या ठिकाणी त्या मेरिटमध्ये बसण्याची दाट शक्यता असतेच. परंतु जे ग्राउंड आहे, जो रोड आहे तो रोड जरा चढ आहे जरा उतार आहे, त्यामुळं टायमिंग ज्याचं कमी जास्त होऊ शकतं. कारण की मी पण त्या ठिकाणी जाऊन धावून आलेलं आहे, मला पण वाटत होतं. परंतु ठीक आहे, चांगलं टायमिंग पडू शकतं तुमचं. तुम्ही जर ट्राय केला तर अजून एक 8-10 दिवस आहेत. तुम्ही चांगला वर्कआउट करा, चांगले मार्क पाडण्याचा प्रयत्न करा. ग्राउंडचंच म्हणाय गेला तर त्या ठिकाणी 600 विद्यार्थी सोडणार आहेत, म्हणून त्या ठिकाणी खूप मोठा गोंधळ होऊ शकतो. आता 600 विद्यार्थी एका बॅचला म्हणजे 60 मिनिटाच्या आतमध्ये 600 विद्यार्थी सोडणार म्हणजे मित्रांनो विचार करा, तुम्ही 600 विद्यार्थी आहात. 600 विद्यार्थ्याचा एक ट्रूप सुटलेला आहे. मागचा विद्यार्थी पुढे येण्यासाठी धावत असणार, चिंगराचिंगरी होऊ शकते. त्यामुळं कमी जास्त टायमिंग जाऊ शकतं. कारण की आता मी म्हणत होतो की 100 विद्यार्थी 150 विद्यार्थी त्या ठिकाणी सोडतील, परंतु असं काही झालेलं नाही मित्रांनो. 100 ते 150 विद्यार्थी जर सोडले असते तर तुम्हाला रूटमध्ये सुटसुटीमध्ये तुम्हाला धावू शकला असता. परंतु या ठिकाणी 600 विद्यार्थी घेतलेले आहेत. आता ते 10-10 मिनिटाच्या बॅचमध्ये जर सोडले किंवा 5-5 बॅच 10-10 मिनिटाच्या बॅचमध्ये जरी सोडले मित्रांनो, तरी तुम्ही विचार करू शकता, जर 10 मिनिटामध्ये एक बॅच पहिला सुटला तर दुसरा 10 मिनिटामध्ये बॅच सुटला तर ते 100-100 600 पोरं एका तासामध्ये कंप्लीट करू शकतात. परंतु या ठिकाणी जर एकदमच 600 विद्यार्थी सोडले तर त्या ठिकाणी गोंधळ होऊ शकतो, चिंगराचिंगरी होऊ शकते, धावपळीमध्ये कोण पडू शकतो. त्यामुळं माझा अंदाज आहे तर ते 5-5 मिनिटाचा गॅप सोडून किंवा 3-3 मिनिटाचा गॅप सोडून तुमचं 100 विद्यार्थी त्या ठिकाणी सोडतील. आणि जर असं झालं तर मित्रांनो तुमचं चांगलं टायमिंग पडू शकतं. जर 600 विद्यार्थी सोडले तर त्या ठिकाणी कमी जास्त टायमिंग होऊ शकतं. आता तुमचं 20 तारखेपासून फिजिकल चालू होणार आहे, 20 ते 29मध्ये. त्यामध्ये तुमचं जर पहिल्या 5000मध्ये जर नंबर लागत असेल तर पहिले 5000मध्ये तुमचं पहिल्या दिवशी आहे असं समजून घ्यावं. आणि जे दुसरं असं टोटली 5-5 हजारनं जर म्हणाय गेला, पहिले 5000 विद्यार्थी पहिल्या दिवशी, दुसरे 6 ते 10मध्ये दुसरे विद्यार्थी, म्हणजेच जे विद्यार्थी चांगले गुणवाले आहेत त्या विद्यार्थ्यांचा पहिला फिजिकल होणार आहे मी सांगितल्याप्रमाणेच. आणि जर त्या विद्यार्थ्यांचं जर फिजिकलमध्ये जर 60-70 मार्क घेत असतील
मिनिमम 60 किंवा 50 मार्क जर घेतलात तर त्या ठिकाणी तुमचे भरती होण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्यामुळं त्या ठिकाणी रनिंग करत असताना कमीत कमी 50+ मार्क घेणं आवश्यक आहे. 50 ते 60 हा स्कोर तुमच्यासाठी चांगला आहे, चांगले गुण विद्यार्थ्यांसाठी. आणि ज्यांना कमी गुण आहेत, 60-70 गुणवाले आहेत, त्यांना 70 ते 60+ किंवा 70 ते 80 गुण घेणं आवश्यक आहे. तरच तुम्ही मेरिटमध्ये बसू शकता. माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे सांगण्यासाठी मला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.